काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। 2027 ची जनगणना जनतेशी धोका आहे असं मत त्यांनी यामध्ये नोंदवलंय। बिहार आणि तेलंगणच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करा अशी मागणी सुद्धा काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे। सरकारची नियत साफ असायला हवी असंही काँग्रेसनं म्हटलंय। या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आपण एकदा पाहूयात। जनगणनेमध्ये जातींची ड्रॉप डाऊन यादी तयार करावी। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जनगणनेमध्ये जसं केलं जातं त्याचप्रमाणे ही यादी तयार करावी। जर एका जातीची नोंदणी अनेक नावांनी झाली तर त्यांच्या लोकसंख्येची आकडेवारी चुकीची असू शकते। याचा परिणाम मागास, अत्यंत मागास आणि इतर वंचित समुदायांसाठी तयार केलेल्या योजनांवर होऊ शकतो। शिक्षण, रोजगार, आरक्षण आणि सामाजिक न्याय या संदर्भात धोरण तयार करण्यासाठी जातीची माहिती महत्त्वाची असते। जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र श्रेणी नाही। देशातील ओबीसी लोकसंख्येची अचूक ओळख पटवायला अडथळा येऊ शकतो। सध्याची प्रश्नावली रद्द करून नव्या प्रश्नावलीची यादी तयार केली जावी असंही या पत्रामध्ये काँग्रेसनं म्हटलेलं आहे। मसुदा तयार करण्यापूर्वी राजकीय पक्ष, तज्ज्ञ आणि जनतेचा सल्ला घेतला पाहिजे असंही त्यांनी नमूद केलंय। बिहार आणि तेलंगण सरकारच्या धर्तीवर यादी तयार करा। जातींची संख्या ओळखण्याची आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया एकसमान असावी, जेणेकरून देशाच्या सामाजिक आर्थिक स्थितीबद्दल अचूक माहिती मिळू शकेल। तर यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या आहेत।